नमस्कार, मी श्रुतिका. श्रुतीज कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर विदर्भ म्हटलं की विदर्भामध्ये सगळ्यात फेमस असं असतं ते म्हणजे वरणबाटी. तर गहू आणि थोडेसे मका मिळून हे पीठ दळून आणलेलं असतं. व खायला इतकं रुचकर लागतो. बर्थडे असो किंवा घराचा वास्तुशांतीचा कार्यक्रम असो, कुठलाही कार्यक्रम असला की विदर्भामध्ये अगदी आवर्जून केली जाणारी ही वरणबाटी. यावरती अगदी साधं प्लेन वरण असतं, सोबत मस्त अशी झणझणीत घोटलेल्या वांग्याची, हिरव्या वांग्याची भाजी असते आणि सोबतच चिंचेची कढी. चला मग रेसिपी बघूया. तर इथे बघा, मी हे असं जाडसर मका आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर मका अगदी 1 किलोसाठी 1 चमचाभरच घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर ओवा, 1 चमचाभर तीळ, चिमूटभर हळद, चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर अगदी 1 चमचाभर तेल टाकायचं आणि छान कोरडंच हे एकदा मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर पाणी टाकून ह्याचा छान मस्त असा गोळा बनवायचा आहे. गोळा अजिबात पातळ बनवायचा नाही. ज्याप्रमाणे आपला पुऱ्यांचा गोळा असतो त्याप्रमाणे असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. तर बघा, अगदी सोपी आहे, काही तामझाम नाही. गोळा मस्त बनवून झालेला आहे. आता यातला थोडासा गोळा काढून घ्यायचा आणि याची अशी जाडसर पोळी करून घ्यायची आहे. खूप पातळ करायची नाही, जाडच करायची. त्यानंतर आता ह्याला असं तेल लावून घ्यायचं, सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि अशा प्रकारे दोन्ही साईडने गोल गोल करून घ्यायचं. हे असे केल्याने काय होतं, छान आपल्या वटीला पदर सुटतात. तर असे आणि तेल लावल्याने हे पदर छान मोकळे मोकळे राहतात, एकमेकांना चिटकत नाही. त्यानंतर अशा प्रकारे पूर्ण कळा अशा ह्या बंद करून घ्यायच्या, जेणेकरून उकडल्यानंतर त्या बाहेर येत नाही. तर बघा किती सोपं आहे ना. सगळ्यांना अवघड वाटतं पण अगदी सोपं आहे. आता आपले हे बट्टी तयार झालेली आहे घडवून. आता इडली पात्रामध्ये आपण हे वाफवून घेऊया. तर इडली पात्राला थोडंसं तेल लावलं होतं खाली. आता झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटाला छान मध्यम आचेवरती वाफवून घेऊया. 15 मिनिटं झालेले आहे. वा, मस्तच बघा किती छान झालेले आहे. सुरी जर घातली तर एकदम कोरडी निघते. त्यानंतर आता हे थंड करून घेतले आणि सुरीने असे वाटेल त्या आकारामध्ये कापून घ्यायचे. बघा किती छान पुढं पडलेले आहेत, कापून झालेले आहेत. आता कढईमध्ये तेल गरम ठेवलेलं आहे. थोडासा तुकडा घालून बघू. तर तेल मस्त तापलं होतं. आता ह्या बाटीचे थोडे थोडे तुकडे यामध्ये टाकून घेतले. जसे मावेल तसे टाकायचे. मध्यम आचेवरती खुरपूस रंगावरती तळून घ्यायचे. तर खूप मोठा गॅस किंवा लो ठेवायचा नाही. लो ठेवला गॅस कमी तर त्या कडक होता आणि मोठा ठेवला तर कडक होतात. तर वा, बघा किती छान झालेले आहे. मस्तच एक नंबर अशा आपल्या ह्या वरणबट्टीच्या बट्ट्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही कशा प्रकारे बनवतात हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त गरमागरम आमच्या साईडला असं आळं करतात, त्यामध्ये छान मस्त प्लेन असं वरण घ्यायचं आणि वरून साजूक तूप, भरपूर असं साजूक तूप, सोबतच मस्त चिंचेची कळी.